रंगकर्मींची धुळवड आता मोठ्या उत्साहामध्ये साजरी होताना आपल्याला पाहायला मिळते बघा. रोज तुम्ही ज्यांना आपल्या टी व्हीवर पाहता, आज ते या ठिकाणी अगदी मस्तपणे रंगामध्ये न्हावून निघालेले. आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. कसा कसा जोश आहे होळीचा? जल्लोष आहे, जोश आहे. म्हणजे आता म्हणतात ना, हाऊस द जोश, हाऊस द जोक पण म्हणायला लागेल तुम्हाला. हाऊस द जोक. नाही, मी ह्या दिवसाची खूप वाट बघत असतो. बिकॉज ही एक रियुनियन आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीची, रंगकर्मींची, आणि खूप धमाल असते ह्या दिवशी. मी आतुरतेने वाट बघत असतो ह्या दिवशीची. खूप मजा आहे, धमाल. तुमचे जे फॅन्स आहेत त्यांना होळीच्या शुभेच्छा कशा आहेत? सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. बी सेफ, प्राण्यांवर रंग लावू नका, हुल्लडबाजी बाहेर करू नका. बी सेफ आणि सगळ्यांना सेफ अँड साऊंड होली. थँक्यू. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर बघा, इतर या ठिकाणी अगदी माहोल आहे. ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय. माहोल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बघा, हे सगळे रंगकर्मी आहेत जे या ठिकाणी आलेले आहेत आणि एकमेकांना गळा भेट या ठिकाणी देत आहेत आणि त्यांच्याशी बातचीत करतायत. अभिजित पानसे बघा, या ठिकाणी अभिजित पानसेंकडे जाणार आहोत. पानसे साहेब, होळीच्या रंगांमध्ये अगदी न्हावून निघालात तुम्ही पूर्ण, पार केसापासून ते पायापर्यंत. काय 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 भावना आहेत तुमच्या? रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा. काय भावना, काय आनंददायकच आहे. अशा रंगकर्मीचं हे 20वं वर्ष आहे आम्ही करतोय आयोजन याचं. आणि मराठी रंगकर्मींची ही पंचतारांकित होळी आम्ही धुळवड करतो आणि मॅरिएटमध्ये दरवर्षी आपली होळी असते. पण हा काही इव्हेंट नव्हे किंवा हा काही हे आमचा कौटुंबिक सोहळा मला वाटतो. कारण अनेक रंगकर्मी एकत्र येतात. 350-400 लोक, जुने लोक, नवीन कलाकार, आणि त्यामुळे आम्ही सगळेच या दिवसाची वाट बघत असतो. आणि सालाबादाप्रमाणे यंदाही असं नेहमी वाटत असतं की आता पुढे सोपूया, कोणाला तरी ही होळी सोपूया. 15 दिवसापासून कोणतरी विषय काढतं. आमच्या अवधूत गुप्ते कॅप्टन लगेच पुढे येतात, आम्ही खोपकर येतात, मग आम्हाला धंद्याला लावतात आणि करून आम्ही ही होळी साजरी करतो. आनंद आहे. पानसे आणि मनसे यांचं एक वेगळं कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे राज ठाकरे पण या ठिकाणी येणार आहेत का? नाही, मला कल्पना नाही. आम्ही निश्चितपणे विनंती करत असतो, पण अजून काही तशी शक्यता नाही आहे. रंग आहे तुमच्या अंगावरती, तुमचा आवडता रंग कुठला आहे? पण माझा आवडता रंग कायमच तिरंगा राहिलेला आहे आणि तिरंग्याचे रंग हेच माझे आत बाहेर असतात. पण सध्या बरेचसे रंग, राजकीय रंग पण उडतायत. लोक कन्फ्यूज आहेत की नेमकं कोणता रंग कुणासोबत आहे. काय आहे ना, दुर्दैवाने या देशात रंग सुद्धा वाटले गेलेत. हिरवा म्हणलं की लोकांना काय वेगळं आठवतं, भगवा म्हणलं की वेगळं आठवतं. माझ्या मते पांढऱ्यासारखं आता सगळ्यांनी सामावून एक प्रेमाचे रंग उधळायला हवेत. जगावर युद्धाचे रंग उधळतात, प्रेमाचे रंग. देशाला, जगाला युद्ध नको, बुद्ध हवा. तुम्ही एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी मांडला, जगाला युद्ध नको, बुद्ध हवा आहे. आपण पाहतोय की इराण, इस्रायल आणि US मध्ये काय सुरू आहे आणि किती भीषण पद्धतीनं त्या ठिकाणी युद्ध सुरू आहे. काय तुम्ही संदेश देऊ इच्छिता सर्व होळी जे रंगकर्मी खेळत आहेत किंवा जे बाहेर मुंबईमध्ये जे आज धुळवड साजरी करतात, काय सांगू इच्छितात? मला असं वाटतं की युद्धाचा विषयी काही बोलणं म्हणजे त्याच्यासाठी माझं ज्ञान फार कमी आहे. युद्ध नको असं वाटणारे सगळेच लोक असतात. याचे परिणाम आपल्या देशाच्या अनेक शेती उत्पादनावर जेवढे झाले, अनेक वेळा या इम्पोर्ट एक्सपोर्ट या सगळ्या गोष्टींवर याचा परिणाम तो थेट शेतकऱ्यांपर्यंत पोचतो. आणि कुठलेही रंग कुठल्याही राजकीय पक्षाने जरी उधळले तरी शेतकऱ्यांपर्यंत आपल्या या प्रेमाच्या भावना आणि शेतकऱ्यांचा विषय निघाला की मला गलबलून जायला होतं. खरं हा विषय धुळवडीच्या दिवशी आनंदाच्या क्षणी काढणं बरोबर नाही, पण आज सुद्धा दिवसाला 3 जर आत्महत्या महाराष्ट्रात होत असतील तर कुठेतरी मग हा आनंद सुद्धा फोल वाटायला लागतो. नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भावना या ठिकाणी मांडलेली आहे अभिजित पानसे यांनी. पुन्हा एकदा ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय. बरेचसे सेलिब्रिटी आहेत जे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता एकमेकांना रंग लावून या ठिकाणी धुळवड जी आहे ती साजरी केली जाते आणि या ठिकाणी अगदी उत्साहात, आनंदामध्ये होळीचा, धुळवडीचा जो सण आहे तो सुद्धा या ठिकाणी साजरा केला जातो. ही सगळी दृश्य आपण पाहतोय. बघा, रंगांची उधळण जी आहे या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते. विविध रंग या ठिकाणी आहेत आणि रंगकर्मींची जी धुळवड आहे ती आता या ठिकाणी अगदी उत्साहात, आनंदात साजरी व्हायला सुरुवात झाली. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.